नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट मिळत जाईलच. पण लाईक आठवणीने करत जा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच पुढे आणखीन जास्त उत्तम व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळत असतं. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे नंदिनी काव्याचं मंगळसूत्र पिहूच्या मदतीने घेऊन येते आणि मग पुन्हा एकदा पार्थ सगळ्यांच्या साक्षीने काव्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो आणि मग आता जोडीने पार्थ आणि काव्या त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा चौघही जण पूजेला बसतात आणि पूजा संपन्न होते. त्यानंतर आता नंदिनी काव्याच्या आणि पार्थच्या संसाराच्या मध्ये येऊ नकोस असं रम्याला ठामपणे सांगते. तर दुसरीकडे आता वास्तुशांतीला आलेल्या बायका रम्याला वाईट बोलत असतात आणि नंदिनीबद्दल चांगलं बोलत असतात. आता नंदिनीबद्दल चांगलं बोलतायत याचं तर काव्याला काही वाटत नसतं, पण तिच्याबद्दल वाईट बोलतायत या गोष्टीचा तिला फार राग येतो आणि मग ती बायकांना सडेतोड उत्तर देते आणि या गोष्टीचा सुद्धा बायकांना खूप राग आलेला असतो. त्याचबरोबर आता या भागात काव्याने हेही गुरुजींना विचारलेलं असतं की खोटं खोटं खुश राहण्याचं नाटक करण्याची काय गरज आहे गुरुजी. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे तर आपल्याला एपिसोडमध्येच पाहावं लागणार. त्यामुळे सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता मुद्दामून वसवत्या ही काव्याला बोलण्याला भाग पडत असते की तुला हे लग्न मान्य नाही आहे असं बोल. ती मुद्दामून काव्याला सतत बोलत असते, सांग काव्या, सगळ्यांच्या समोर खरं सांग, तुझं या लग्नाबद्दल जे काही मत आहे ते खरं मांड. हे बघ, जर आज तू बोललीस तरच तुला संधी आहे, पुन्हा संधी चालून येणार नाही. आज जर बोललीस तर आणि तरच तुझी या सगळ्यातून सुटका होईल. तुला तुझ्या आवडीच्या मुलाबरोबर पुढे जाऊन लग्न करता येईल आणि पार्थला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीशी लग्न करता येईल. त्यामुळे प्लीज जे काही ते बोलून टाक. त्याबरोबर काव्या पटकन बोलते, हो व्हायचंय मला मोकळं. त्याबरोबर मात्र आता काव्याने हे असे शब्द बोलल्याबरोबर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकच व्यक्तीला खूप मोठा धक्का तर बसलेला असतोच, पण आश्चर्यही वाटलेलं असतं. पण बिचारा पार्थ जो नवरा म्हणून काव्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, त्याला मात्र खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, दुःख झालेलं असतं. कारण पार्थ काव्याला समजून घेण्याचा, साथ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, पण काव्या ही पार्थला साथ देणं तर दूर पण समजूनही घेत नाही आहे. आता त्याला खूप वाईट वाटलेलं असतं, पण तरीसुद्धा तो ही गोष्ट कोणासमोरही बोलत नाही, तो गप्पच राहतो. तर आता नंदिनी ही काव्याचा हात पकडते आणि तिला म्हणते, काव्या भानावर ये आणि मला खरं सांग, माझी शपथ घे की तू मंगळसूत्र काढून ठेवलं नाहीस, तू मंगळसूत्र लपवलं नाहीस. त्यावर काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई तुझी शपथ, मी खरं सांगते, मी मंगळसूत्र नाही लपवलेलं. अगं मंगळसूत्र चुकून हरवलंय माझ्याकडून. त्याबरोबर लगेचच आता वसवत्या म्हणायला लागते की खोटं बोलतेय ही, हिनेच ठेवलं असेल कुठेतरी तिचं मंगळसूत्र. त्यावर नंदिनी म्हणते, आत्या आता सांगतेय ना ती, मग का करेल असं ती. गुरुजी प्लीज एकदा, फक्त एकदा प्लीज तुम्ही मला पुन्हा जाऊन मंगळसूत्र शोधण्याची परवानगी द्या. जर मंगळसूत्र यावेळेस नाही सापडलं तर मग मात्र तुम्ही आम्हाला जे सांगाल ते करायला आम्ही तयार असू, आम्हाला मान्य आहे, फक्त एकदा मला संधी द्या मंगळसूत्र शोधण्याची. त्यावर गुरुजी मान हलवतात आणि नंदिनीला मंगळसूत्र शोधण्याची परवानगी देऊन टाकतात. त्याबरोबर नंदिनी अजिबात वेळ वाया न घालवता पटकन मंगळसूत्र शोधायला निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता पिहूला आठवत असतं की रम्याला तिने एक मंगळसूत्र तिच्या खोलीमध्ये जो शोपीस आहे त्याच्यामध्ये लपवताना पाहिलं होतं आणि त्यावेळेस तिने विचारसुद्धा केला होता की रम्याताई हे कोणाचं मंगळसूत्र लपवत असेल, पण तिथे तिने रम्याला काहीही विचारलं नव्हतं. उलट रम्या जशी बाहेर जायला आली तशी ती तिकडनं लपायला बाजूला गेली आणि रम्या तिकडनं निघून गेल्यावर ती सुद्धा तिकडनं निघून गेली होती. आता हीच गोष्ट सांगण्यासाठी लगेचच पिहू ही तिकडनं निघालेली असते. तर दुसरीकडे मालिनी ही विक्रमला म्हणत असते, अहो मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा ना, पार्थला नवीन मंगळसूत्र घेऊन यायला सांगा ना काव्यासाठी. त्याबरोबर आता पुढे
ते काही बोलणार इतक्यात लगेचच वसवत्त्याच कांगावा करत बोलायला सुरुवात करते. हो, सांग ना, सांग. नवीन सोन्याचं चांगलं 4 पदरी किंवा हिऱ्याचं मंगळसूत्र घेऊन यायला सांग ना तिच्यासाठी. पण जर तिला ते मंगळसूत्रच घालायचं नसेल तर त्याचा काय उपयोग? जिच्यासाठी एकदा आणायचं आहे तिला विचारून घ्या ना एकदा, तिला ते घालायचं आहे गळ्यात की नाही ते. अगं ए काव्या, जे काही खरं असेल बाई ते सांगून टाक ना तू. का उगाच खोटं बोलतेस? तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या नंदिनीला किती त्रास, तिचे कष्ट तरी वाचतील ते मंगळसूत्र शोधण्याचे. तिला बिचारीला वाटतंय ती मंगळसूत्र शोधून आणेल आणि मग पार तुझ्या गळ्यात ते पुन्हा एकदा घालेल. त्यापेक्षा खरं काय ते बोलून टाक. त्यावर काव्या म्हणत असते, माझ्या बोलण्यानं बोलण्याने काय फरक पडतो? एकटी नाही बोलले तर काय फरक पडणार आहे? तुम्हा सगळ्यांना खरं माहीतच आहे ना, तरीसुद्धा तुम्ही असं खोटं खोटं का वागताय, तुम्हाला काहीच माहीत नसल्यासारखं. त्यावर लगेचच रम्या म्हणत असते, अगं काव्या, असं काय करतेस? शेवटी तू सुद्धा या घरातली मेंबर आहेस, आपल्या घरातली सदस्य आहेस, त्यामुळे तुझ्या मनात काय आहे हे तुला सांगण्याची पूर्ण परवानगी आहे. आता जसं मी माझ्या मनातलं बोलले तसंच तू सुद्धा तुझ्या मनातलं बोलू शकतेस ना. आणि तसंही आज आपल्या घरामध्ये वास्तुशांत आहे, पण जर वास्तुशांत करताना आपल्या मनातली शांती नसेल तर वास्तुशांत करण्याचा काय उपयोग? म्हणून हे बघ, आई बोलतेय ते सुद्धा बरोबर आहे. तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगून टाक. आफ्टर ऑल बोलण्यानेच तर प्रश्न सुटतात ना. त्यामुळे जे काही असेल या लग्नाबद्दल तुझ्या मनात ते सगळ्यांच्या समोर सांग. मग बघ तुझं मन कसं मोकळं होईल, ते तुला सुद्धा जरा बरं वाटेल. आता मात्र काव्या ही गुरुजींकडे येते आणि धर्माधिकारी गुरुजींना विचारते, गुरुजी माफ करा, मला लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला सांगा तुम्ही भविष्य बघता ना. मग एखादी व्यक्ती मला अचानक माझ्या आयुष्यात येते आणि कळत नकळत माझं पूर्ण आयुष्य बदलून जातं आणि मला ते मान्य नसेल तरीसुद्धा मी ते एक्सेप्ट करायचं का? तर लोक माझ्यावरती ते लादतायत म्हणून. सांगा ना गुरुजी, जर मला मान्य नसेल तर मी काय करायचं? बोला ना. आता मात्र गुरुजी हे काहीच बोलत नसतात, ते फक्त काव्याकडे बघत असतात. तर काव्या ही त्यांना बोलत असते, आता तर ना मी खुश राहण्याची खोटी खोटी ॲक्टिंग करायला लागली आहे. तर दुसरीकडे बायका म्हणायला लागतात की बघा, गृहशांतीच्या पूजेला बोलवलं आणि यांचा काहीतरी वेगळाच ड्रामा सुरू आहे, उगाचच नाटक करत आहेत, बस बाकी काही नाही. तर दुसरी बाई म्हणायला लागते, ही काव्या ना फक्त आणि फक्त तिखट मिरची आहे, उगाचच्या उगाच फक्त ड्रामा क्रिएट करते, सीन क्रिएट करते. ती नंदिनी खरंच किती चांगली मुलगी आहे, खरंच जीवाने नशीब काढलं एवढी चांगली मुलगी त्याला मिळाली, पण बिचाऱ्या पार्थच्या हातातून एवढी चांगली मुलगी गेली, खरंच वाईट झालं खूप. बिचारी नंदिनी किती चांगली आहे, केवढं करते ती ह्या मुलीसाठी, पण हिला काही अक्कलच नाही, हिला काही कळत नाही, मिरची आहे नुसती मिरची, असं बायका म्हणायला लागतात. आता मात्र काव्याला तिच्याबद्दल बायका वाईट बोलत असतात त्याचा राग येतो आणि मग ती त्या बायकांना म्हणत असते, काय सुरू आहे तुमचं? आणि आमच्या घरातच उभ्या राहून आमच्याच घरातल्या विषयांबद्दल कसली चर्चा करताय? निघा इकडनं, जा. त्याबरोबर आता मात्र बायकांना खूप राग येतो आणि बायका मालिनीला म्हणायला लागतात, मालिनी बघतेस ना तुझी सून कशी उद्धटपणे आमच्याशी बोलते ते. माझी सून जर हे असं काहीतरी बोलली ना तर मी तर गावाला निघून जाईन ताबडतोब. त्याबरोबर लगेच काव्या म्हणते, हो ना, मग जा, निघा गावाला जा ताबडतोब. कारण काय आहे ना, जर तुम्ही गावाला गेलात ना तर तुमच्या सुनेला आणि मुलाला थोडी त्यांची प्रायव्हसी मिळेल आणि त्याची त्यांना गरज आहे, कळलं? त्यामुळे निघा तुम्ही ताबडतोब. त्याबरोबर आता मात्र त्या बाईला राग येत असतो. तर दुसरीकडे आता मालिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या बाळा, अगं 4 चौघात असं बोलू नये. तर काव्य आता मालिनीला म्हणत असते, काकू याच 4 चौघांनी आमच्या आयुष्याची वाटोळी केली आहे. ह्या 4 चौघांमुळे मला नको असलेली व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. याच 4 चौघांमुळे आज आमच्या आयुष्याचं एवढं वाटोळं झालं, यांच्यामुळे हे लग्न झालं, यांच्याचमुळे हे सगळं घडतं आहे. आणि तुम्ही इथे पूजा तर होणारच आहे, पण जर पूजा होईपर्यंत तुम्हाला गप्प शांत बसवत नसेल ना तर उठा आणि आपापल्या घरी निघून जा. आणि तुम्ही काय मला म्हणालात, मिरची आहे मी? हो आहे, मी अशीच स्वभावाची आहे मी, कळलं? आता मात्र लगेचच पुन्हा एकदा मालिनी म्हणायला लागते, काव्या काय बोलतेस तू? हे बघ, असं बोलू नये,
चुकीचं आहे हे बाळा. त्यावर काव्या म्हणत असते, काय चुकीचं आहे तुम्हीच सांगा ना काकू. अहो या 4 चौघांमुळे काय काय घडलं आहे ते सगळं तुम्ही बघितलं आहेत ना. या 4 चौघांमुळे आज आमच्या चौघांचे आयुष्य पणाला लागली आहेत. या चौघांमुळे मला नको असलेलं इतक्यात त्या ठिकाणी मागून आवाज येतो, मंगळसूत्र सापडलं. त्याबरोबर सगळेजण मागे वळतात तर मागून सगळ्यांची आवडती व्यक्ती म्हणजेच नंदिनी आलेली असते आणि तिच्या हातामध्ये काव्याचं मंगळसूत्रसुद्धा असतं. नंदिनी म्हणत असते की काव्याचं मंगळसूत्र सापडलं आहे. त्यावर आता मालिनी तिला विचारते की कुठं होतं हे मंगळसूत्र. तर नंदिनी तिला सांगत असते, जाऊ देत नाही, आता ते फार महत्त्वाचं नाही आहे, मंगळसूत्र सापडलं ही गोष्ट महत्त्वाची. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ते मंगळसूत्र मालिनीच्या हातामध्ये देते आणि मालिनी लगेचच आता पार्थकडे बघते. तर दुसरीकडे आता काव्याचं मंगळसूत्र सापडलं कसं हा प्रश्न रम्याला आणि वसू दोघींनासुद्धा पडलेला असतो. तर लगेचच आता मालिनी ही पार्थला हाक मारते आणि म्हणते, पार्थ ये बाळा, काव्याच्या गळ्यामध्ये पुन्हा ते मंगळसूत्र घाल. त्याबरोबर पार्थ लांबूनच एकदा काव्याकडे बघतो आणि पुढे येतो. त्यानंतर आता आई पार्थच्या हातामध्ये मंगळसूत्र देते. खरं तर पार्थला खूप ऑकवर्ड होत असतं पुन्हा एकदा काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी, पण त्याच्याकडे काहीच पर्याय नसतो. काव्यसुद्धा त्या मंगळसूत्राकडे आणि पार्थकडे बघत असते आणि मग बघता बघता पुन्हा एकदा पार्थ हा काव्याच्या गळ्यामध्ये 4 चौघांच्या साक्षीने, गुरुजींच्या साक्षीने मंगळसूत्र घालतो आणि हे सगळं जीवा मात्र बघतच राहतो. तर आता लगेचच पार्थ आणि काव्या हे अनकम्फर्टेबल होत आहे ते सगळ्यांच्याच लक्षात येतं. तर विक्रम हा गुरुजींना म्हणतो, गुरुजी तुम्ही पूजेला सुरुवात करता का आता. त्यावर गुरुजी म्हणतात, हो लगेचच. आणि मग आता गुरुजी ही पूजा सुरू करतात आणि मग 4 चौघांच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने पार्थ आणि काव्या त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा हे चौघही जण पूजा करतात आणि गृहशांती पूर्ण होते. तर हे सगळं बघून बाकी सगळे तर आनंदी असतात, पण वसू आणि रम्या ह्या दोघी मात्र अजिबातच खुश नसतात. तर आता संध्याकाळी सगळं काही होऊन गेल्यानंतर नंदिनी ही किचनमध्ये काम करत असते आणि इतक्यात रम्या ही तिकडे पाणी घेण्यासाठी आलेली असते. आता नंदिनी ही रम्याला विचारत असते, का चोरलंस तू काव्याचं मंगळसूत्र. त्याबरोबर रम्या म्हणते, काय मी कशाला चोरू त्या काव्याचं मंगळसूत्र, उगाच काहीही काय बोलतेस, मी असं काही नाही केलेलं. आणि मग लगेचच ती पाण्याचा तांब्या घेऊन तिकडनं जात असते. त्यावेळी नंदिनी तिचा हात पकडते आणि तिला म्हणत असते, खोटं बोलू नकोस, ज्या मंगळसूत्रावरून एवढा तमाशा झाला ते काव्याचं मंगळसूत्र तू का चोरलंस रम्या, खरं सांग मला. त्यावर रम्या म्हणत असते, मी काही मंगळसूत्र वगैरे चोरलं नाही आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे मी मंगळसूत्र चोरल्याचा. त्याबरोबर नंदिनी लगेचच म्हणते, आहे ना, पुरावा आहे माझ्याकडे. त्याबरोबर आता मात्र रम्या घाबरते. तर नंदिनी तिला सांगत असते, आपली पिहू पुरावा आहे. त्याबरोबर लगेच रम्या म्हणते, काय पिहू. त्यावर नंदिनी म्हणते, हो पिहू. आणि मग आता नंदिनी लगेचच रम्याला सांगायला लागते की कशा प्रकारे पिहूने तिची मदत केली आणि तिला मंगळसूत्र सापडलं. तर आता नंदिनी ही रम्याला सांगायला लागते की मी जेव्हा गुरुजींची परवानगी घेतली आणि मंगळसूत्र शोधायला पुन्हा एकदा काव्याच्या खोलीत गेले त्यावेळेस मी बेडवरती मंगळसूत्र शोधत होते. मी सगळा बेड पलटी केला पण मला तरीसुद्धा काहीच सापडत नव्हतं. मग त्या ठिकाणी पिहू आली आणि पिहू मला म्हणाली की वहिनी, काव्य वहिनीचं मंगळसूत्र कुठे आहे ते मला माहीत आहे. त्यावर नंदिनी तिला म्हणाली होती, काय. त्यावर ती म्हणाली की तू चल माझ्याबरोबर, मी दाखवते तुला. आणि मग तिनेच तिला रम्याच्या खोलीपर्यंत आणलं आणि तिला सांगितलं की वहिनी, हे मंगळसूत्र मी रम्याताईला इथे लपवताना पाहिलं होतं, हे घे. आणि मग लगेचच आता नंदिनी ते मंगळसूत्र घेऊन पूजेसाठी पोहोचली होती. आता हे सगळं ऐकल्याच्यानंतर रम्या जरा घाबरते आणि म्हणायला लागते, पिहूवरती काय विश्वास ठेवतेस तू, लहान आहे ती, तिला काय कळतं आहे काय बोलायचं आणि काय नाही ते. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, हो लहान आहे ना ती, पण कुठे काय बोलायचं आणि काय नाही हे मात्र आपल्या पिहूला व्यवस्थित कळतं. तिने 4 चौघात मला ही गोष्ट नाही सांगितली तर तिने माझ्याकडे एकटीकडे येऊन मला ही गोष्ट सांगितली. आणि मी जर ठरवलं असतं ना रम्या, तर मी 4 चौघांसमोर ही गोष्ट उघडकीस आणू शकले असते. उलट आज तर फक्त घरातलेच नव्हते तर बाहेरचे सुद्धा काही लोक आपल्या घरात आले होते, पण तरीसुद्धा मी असं केलेलं नाही. पण एक गोष्ट तू ठामपणे लक्षात बांधून ठेव, काव्या नात्याने जरी माझी थोरली जाव असली ना तरी रक्ताच्या नात्याने ती माझी धाकटी बहीण आहे. आणि मग तिच्यासाठी फक्त तुझ्याशीच काय तर संपूर्ण जगाशी जरी लढायला लागलं ना तरीसुद्धा माझी तयारी आहे.
एक गोष्ट लक्षात ठेव, त्यावेळेससुद्धा तुला माझं आणि पार्थचं लग्न मान्य नव्हतं आणि म्हणूनच तू खोटं खोटं मंगळसूत्र घेऊन आमच्या आनंद निवासमध्ये आली होतीस. पण त्यावेळेससुद्धा पिहूनेच माझ्यासमोर सत्य आणलं होतं आणि आज जे मंगळसूत्र पार्थने काव्याच्या गळ्यात घातलं ते सुद्धा तुला हवं आहे आणि म्हणून तू प्रयत्न केलेस आणि ही गोष्टसुद्धा आज पिहूनेच उघडकीस आणली माझ्यासमोर. खरंच काही योगायोग आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी तुला पार्थ आणि काव्याचं लग्न मोडू देणार नाही, समजलं? आणखीन एक महत्त्वाचं, काव्या बोलून दाखवते आणि नंदिनी करून दाखवते, हे कधीच विसरू नकोस, कायम लक्षात ठेव. आता मात्र नंदिनी बोलत चाललेली असते आणि रम्याला राग येत चाललेला असतो, पण तरीसुद्धा आता तिची चूक असल्यामुळे रम्या गप्प बसते. त्यानंतर आता रागारागात नंदिनीचं बोलणं पूर्ण झाल्यावर रम्या तिकडनं चाललेली असते. नंदिनी पुन्हा रम्याला हाक मारते, 1 मिनिट. त्याबरोबर रम्या तिथेच थांबते. नंदिनी तिच्या हातामध्ये तिचा पाण्याचा तांब्या देते आणि मग गुड नाईट असं विश करते. त्याबरोबर रम्या तिला काहीही न बोलता रागारागात तमातमात तिकडनं निघालेली असते आणि स्वतःच्या बेडरूममध्ये गेलेली असते. आता मात्र इकडे रम्या ही खूपच जास्त चिडलेली असते. मग ती खोलीमध्ये येते आणि वसुंधराला सांगायला लागते की आई, आज पहिल्यांदा मला त्या नंदिनीच्या डोळ्यामध्ये नंदिनी मोहिते नाही, तर आज मला तिच्या डोळ्यामध्ये नंदिनी देशमुख दिसली आहे. आता हे ऐकल्यानंतर वसुंधरा लगेचच बोलायला लागते, काय? जर आज पहिल्यांदा ती मोहित्यांची नंदिनी मांजरीपासून देशमुखांची वाघ बनायला चाललेली असेल तर वेळेस तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधली पाहिजे. तिला वाघीण बनवून द्यायचं नाही आहे आपल्याला या घरची. तर दुसरीकडे आता पार्थ आणि जीवाचा धाकटा भाऊ हा त्याला म्हणत असतो की दरवर्षी आपण तिघं एकत्र गुढी उभारायचो, मग यावर्षीही का नाही आपण एकत्र गुढी उभारूयात ना. तर दुसरीकडे आता वसू म्हणत असते की या दोघींमुळे आपला पार्थ आणि जीवासुद्धा आता एकमेकाबरोबर चांगलं वागत नाही, चांगलं बोलत नाही. आता नंदिनी ही गुढीपाडव्यासाठी खूप छान पद्धतीने तयार झालेली असते, पण काव्या मात्र काही तयार वगैरे झालेली नसते. ती नेहमीच्याच कपड्यांमध्ये उभी असते. तर पार्थ हा हात पुढे करत जीवाला म्हणत असतो, जीवा आपण नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करूयात ना. आता मात्र जीवा हा पार्थकडे बघत असतो, त्याच्या हाताकडे बघत असतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करत जा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरत जाऊ नका, कारण तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट आणि झटकन मिळत राहिलं पाहिजे. लाईक यासाठी करा जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला जे मोटिवेशन मिळत असतं ते आणखीन जास्त वाढत जाईल आणि आम्ही तुमच्यासाठी अशा छान छान आणि उत्तमात उत्तम व्हिडिओ बनवून घेऊन येत जाऊ. मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब तर कराच, पण त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता लोक म्हणजे कोण, तर तुमचाच मित्रपरिवार, त्याचबरोबर कुटुंबीय, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा आनंद घेता येईल. आता नंदिनी जे बोलली की पिहू हुशार आहे, तिने सगळ्यांच्या समोर मला येऊन सगळं काही सांगितलं नाही, तर एकटीत येऊन सांगितलं, हे तुम्हाला कितपत पटतं? आणि खरोखर पिहूची जी हुशारी आहे ती तारीफेजोग आहे की नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते, म्हणजेच पार्थ आणि काव्या की नंदिनी आणि जीवा, ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा, त्याचबरोबर पार्थ आणि काव्या यांचा पहिला गुढीपाडव्याचा सण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय आणि धन्यवाद. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पुढचा एपिसोडसुद्धा तुम्हाला आपल्याच चॅनलवरती बघायचा आहे, म्हणून आठवणीने चॅनल तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.